नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्र पोलीस भरती 2026 चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. मुंबईमध्ये आहे, बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पोलीस भरती चालू आहे. सो आता ग्राउंड तर झालेले आहे, ग्राउंडचे रिझल्ट सुद्धा आलेले. तर मुलांना खरा प्रश्न आहे तो आता कशा पद्धतीने लेखी परीक्षेला सामोरं जायचंय. 100 क्वेश्चन असणार आहे. 100 मध्ये तुम्हाला मॅक्झिमम काय करायचं आहे, स्कोर घ्यायचा आहे जनरली मुलांसाठी. ओके, तुम्हाला चांगला स्कोर करायचा आहे. जर तुम्हाला कशामध्ये बसायचं असेल तर कट ऑफ मध्ये बसायचं असेल आणि जर तुमचं ग्राउंड थोडंसं मार्क कमी असेल तर तुम्ही लेखीमध्ये ते काय करू शकता, कव्हर करू शकता. सो व्यवस्थित आपण काय करतोय, आजच्या लेक्चर पासून एक सिरीज चालू करतोय मी. टॉपिक वाईज, एक सब्जेक्ट वाईज मी काय करतोय, महत्वाचे पॉईंट्स जॉग्राफीमध्ये असेल, पॉलिटीमध्ये असेल, हिस्ट्रीमध्ये असेल, मॅथ्समध्ये असेल, सर्व याच्यामध्ये मी महत्वाचे काय घेणार, करंट अफेअर्स सुद्धा काय घेणार, महत्वाचे क्वेश्चन घेणार आहे. तुम्ही हा पार्ट 1 असणार, असे पार्ट भरपूर सारे पार्ट येतील आता पुढे जाऊन. तर तुम्ही व्यवस्थित काय करा, याची नोट्स बनवून ठेवा आणि डेली काय करा, रिवाइज करा. डेली रिवाइज करा, सकाळी उठल्यानंतर वगैरे, रात्री झोपायला जायच्या अगोदर वगैरे व्यवस्थित प्लॅन करा. अजिबात डिस्ट्रॅक्ट होऊ नका. ओके, आणि आता येणारे एक 2 महिन्यामध्ये काय तुमची लेखी परीक्षा लागेल, त्या लेखी परीक्षेला अजिबात डिस्ट्रॅक्ट होऊ नका, फक्त फोकस राहा. ओके, तर आपण सुरू करूया. भूगोलाचे क्वेश्चन काही महत्वाचे, ज्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन आयोग विचारेल, नक्कीच विचारेल. पहिला क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ किती? तर 3,07,713 असा याचं काय आहे उत्तर आहे. आणि विचारलं महाराष्ट्राचं किती पर्सेंट आहे भारतामध्ये, तर 9.36. आणि महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो असं विचारलं भारतामध्ये, तर 3रा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक कुणाचा लागतो, तर आपल्या राजस्थान, 2 नंबर MP, 3 नंबर महाराष्ट्राचा लागतो. ओके, तो लक्षात ठेवा. महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ 3,07,713. महाराष्ट्राची एकूण उत्तर दक्षिण लांबी विचारलेली आहे, तर किती सांगायची तुम्ही, तर तुम्हाला किती माहिती असली पाहिजे, 700. आणि पूर्व पश्चिम विचारले तर 800 सांगता आली पाहिजे. पूर्व पश्चिम किती आहे, 800 किलोमीटर. ओके, आणि उत्तर दक्षिण किती आहे, तर 700 आहे. पुढे बघूया आपण, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी इथे बघा किती किलोमीटर आहे, तर 800 किलोमीटर आहे. आपल्याला माहिती असलीच पाहिजे. ओके, पुढे महाराष्ट्राला लाभलेला समुद्र किनारा किती किलोमीटर आहे, तर 720. आणि एकूण आता नवीन जी काढलेली आहे, तर किती आहे, तर 877.97. अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे. याच्यावर तुम्हाला आयोग हमखास क्वेश्चन पाहायला भेटेल बघा. IMP करून ठेवतो मी तुम्हाला. येणाऱ्या पोलीस भरतीला तुम्हाला याच्यावर क्वेश्चन पाहायलाच भेटेल. पुढे जाऊया. आता तुम्हाला काय माहिती असलं पाहिजे, कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभले, तर लक्षात ठेवा, रत्नागिरी लिहून ठेवा. नंतर रायगड आणि नंतर आहे सिंधुदुर्ग. असे महत्वाचे 3 जिल्ह्यांना काय आहे, तर समुद्रकिनारा सर्वाधिक लागलेला आहे, तो रत्नागिरीला लागलेला आहे. 2 नंबर रायगड, 3 नंबर सिंधुदुर्ग. ओके, सो महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे, कळसुबाई. क सा म ह स तो. पहिली 5 शिखर जर लक्षात ठेवायचे असतील तर ट्रिक सांगतो, लिहून ठेवा. क सा म ह स तो. कळसुबाई, साल्हेर, महाबलेश्वर, हरिश्चंद्र, सप्तशृंगी आणि तोरणा. ही काय तुमची आपली पहिली 5 काय आहेत, उंचीची शिखरं आहेत. पुढे बघा, क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता, तर अहमदनगर. आणि बाकीचे जर तुम्हाला लक्षात ठेवायचे असतील तर सांगतो तुम्हाला, ट्रिक लक्षात ठेवा. अ पु ना सोग, अपुना सोग. अपुना एका मुलीचं नाव समजा, अपुना सोग, दोघ. अहिल्यानगर, पुणे, नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली. ही महत्वाचे पहिले 5 काय आहेत, जिल्हे आहेत. क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता, तर मुंबई शहर. मग ते तुमची ट्रिक पाहिजे, शेवटचे 5 जिल्हे कोणते, तर मुमुभटाई, मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा, ठाणे आणि हिंगोली. असे महत्वाचे काय शेवटचे 5 जिल्हे आहेत. महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडचा जिल्हा कोणता आहे, तर पुढचा क्वेश्चन आहे तो गडचिरोली, अतिपूर्वेकडचा. जो आपण महाराष्ट्राचा असा नकाशा काढतो, महाराष्ट्राच्या नकाशामध्ये अतिपूर्वेकडचा जिल्हा कोणता आहे, तर हा इकडचा गडचिरोली आणि इकडे भंडारा गोंदिया आहे. महाराष्ट्राची राजधानी उपराजधानी कोणती आहे, तर राजधानी मुंबई शहर आणि उपराजधानी काय आहे विचारलं तर तुम्हाला काय सांगता आलं पाहिजे, नागपूर आहे. ओके, आणि हिवाळी अधिवेशन कुठे भरतं असाही सुद्धा क्वेश्चन विचारू शकतो आयोग. तर हिवाळी अधिवेशन कुठे भरतंय, तर नागपूरला भरतोय. ओके, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणती पर्वतरांग आहे, तर सातपुडा पर्वतरांग आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेला काय आहे, तर सातपुडा पर्वतरांग. तुम्हाला पर्वत काय कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये काय आहे, तर पर्वतरांग आहे, तुम्हाला माहिती असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, इकडे सातपुडा पर्वतरांग आहे. याच्या खाली आलं तर सातमल अजिंठा आहे. त्याच्या खाली गेलं तर हरिश्चंद्र बालाघाट आणि इकडे शंभू महादेवाचे. इथे लिहून ठेवतो मी, अजिंठा, सातमल अजिंठा आहे.
इथे हरिश्चंद्र आहे आणि इथे शंभू महादेवाचे आहे. ओके. सह्याद्री पर्वताला दुसरं नाव काय आहे तर सर्वांना माहिती आहे पश्चिम घाट, आणि याची लांबी विचारली तर लक्षात ठेवायची 1600 किलोमीटर. आणि आपल्या सह्याद्रीची लांबी विचारली फक्त महाराष्ट्रामध्ये किती आहे तर 450. लिहून ठेवा या गोष्टी. ज्वारीचं कोठार कोणाला म्हटलं जातं तर आपल्याकडे सोलापूर. आणि पांढरं सोनं कुठे आपलं पिकवलं जातं, पांढरं सोन्याचा जिल्हा कोणाला म्हटलं जातं असं लिहून ठेवा. पांढरा कापूस, पांढरं सोनं कोणाला म्हणतात तर कापसाला म्हटलं जातं. तर ते कुठे पिकवलं जातं सर्वाधिक ते यवतमाळ. ओके. आणि राईस बाउल म्हणजे तांदळाचं कोठार कोणाला म्हटलं जातं तर आपला भंडारा, गोंदिया. गोंदिया. गोदावरी नदीचा उगम कुठे झालेला आहे? कुठे झालेला आहे तर त्र्यंबकेश्वर. गोदावरी नदीचा उगम कुठे आहे? त्र्यंबकेश्वर. ओके. ब्रह्मगिरी डोंगर आहे. एकूण लांबी विचारली तर लक्षात ठेवायची 1465. आणि महाराष्ट्रात लांबी विचारली तुम्हाला क्वेश्चन तर 668 लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील सर्वात लांबी कोणती आहे तर गोदावरी नदी, तर तिची लांबी विचारली तर 668 लक्षात ठेवा. नंतर येते भीमा, तिची लांबी आहे 451. नंतर येते कृष्णा, ज्याची लांबी आहे 281. त्यानंतर तापी येते 208. कशी लक्षात ठेवणार तुम्ही? इकडे गोदावरी, कृष्णा, सॉरी भीमा, भीमा, कृष्णा आणि तापी अशा महत्वाच्या काय आहेत आपल्या क्रमाने, उतरत्या क्रमाने काय आहेत नद्या आहेत. पुढचा क्वेश्चन. तर कृष्णा नदीचा उगम कुठे झाला तर महाबळेश्वर. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर, आणि तिची लांबी विचारली तर लक्षात ठेवायचं तुम्ही महाराष्ट्रात लांबी किती आहे तर आताच बोललो आपण 281 किलोमीटर आहे. पुढे जाऊया आपण. महत्वाचे क्वेश्चन बघा, अतिशय महत्वाचे. तापी नदीचा उगम कुठे झाले तर मुलताई मध्य प्रदेशमध्ये झाले, आणि तिची महाराष्ट्रात लांबी किती आहे तर 208. आणि एकूण भारतात लांबी किती आहे तर 724 आहे. आणि किती राज्यातून होते विचारलं तर MP, महाराष्ट्रात नंतर येते ती, आणि महाराष्ट्रानंतर ती कुठे जाते गुजरातमध्ये जाते. कोकणातली सर्वात लांब कोणती आहे तर वैतरणा, आणि वैतरणा पण लक्षात ठेवा, आणि एक उल्हास. उल्हास लक्षात ठेवा, मी म्हणेन उल्हास. ओके. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण, वैतरणा लक्षात ठेवा चालेल. थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर अमरावती. याला महाराष्ट्राचे काश्मीर सुद्धा म्हटलं जातं. महाराष्ट्राचे काश्मीर म्हटलं जातं. विचारलं जाऊ शकतो क्वेश्चन, महाराष्ट्राचं काश्मीर कोणत्या ठिकाणाला म्हटलं जातं? चिखलदरा म्हटलं जातं. आणि कोणत्या पर्वतरांगेत आहे तर सातपुडा पर्वतरांगेमध्ये आहे. महाबळेश्वर कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारामध्ये आहे. सर्वांना माहिती आहे थंड हवेचं ठिकाण आहे. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे? अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे तर रामटेक. महाराष्ट्रात पहिले जलविद्युत केंद्र खोपोली, लक्षात असू द्या. आणि सर्वात मोठं विचारलं, मोठं जलविद्युत केंद्र तर कोणतं लक्षात ठेवायचं? कोयना. कोयना लक्षात ठेवा. कोयना धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे तर शिवसागर आहे. आणि या कोयना धरणाचं आता नाव काय ठेवलं आपण? छत्रपती शिवाजी महाराज जलाशय असं नाव ठेवलेलं आहे. जायकवाडी जालन्याचं काय आहे तर नाथसागर लक्षात ठेवा. आणखी तुम्हाला जर विचारलं उजनी, आपलं सोलापूरमध्ये आहे उजनी धरण, महाराष्ट्रातलं सर्वात मोठं धरण उजनी, तर त्याचं लक्षात ठेवा यशवंत सागर. यशवंत सागर हे जलाशयाला आपण नाव देतो. ओके. तोरणमाल हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर नंदुरबार. थंड हवेचं ठिकाण आहे. लोणार सरोवर कोणते आहे तर बुलढाणा उल्कापातामुळे तयार झालेलं आहे. आणि कोणतं पाणी पाहायला भेटतं तिथं? खारं पाणी आहे, लक्षात ठेवा. खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. आणि हे महाराष्ट्राचं एक रामसर साईट पण आहे. कोणती साईट आहे? महाराष्ट्रात 3 रामसर साईट आहेत, त्यातली हे एक रामसर साईट आहे. 3 कोणत्या तर ठाण्याची एक आहे, ठाण्याची खाडी, नांदूर माध्यमेश्वर आहे, आणि एक रामसर. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो तो आंबोली, अतिशय लक्षात ठेवा. आणि सर्वात कमी पाऊस कुठे पडतो तो सातारा जिल्ह्यामध्ये, आणि ते पण ठिकाण लक्षात ठेवा म्हसवड. सर्वात कमी पाऊस म्हसवड. संत्र्यासाठी प्रसिद्ध सर्वांना माहिती आहे नागपूर आहे. ओके. केळीसाठी प्रसिद्ध जळगाव आहे, यावल. हापूस आंब्यासाठी रत्नागिरी. तलावांचा जिल्हा कोणाला म्हटलं जातं तर गोंदियाला म्हटलं जातं. पुढे महाराष्ट्रातील पहिले मातीचं धरण गंगापूर, अतिशय लक्षात ठेवा. पहिलं मातीचं धरण. सर्वात मोठं लांब धरण विचारलं तर लक्षात ठेवायचं जायकवाडी. आणि सर्वात मोठं धरण विचारलं तर लक्षात ठेवायचं उजनी. लक्षात राहील. हा. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे तर चंद्रपूर. महाराष्ट्रात विचारलं राष्ट्रीय उद्यानं किती आहेत तर लक्षात ठेवायची 6. ओके. कोणकोणतं? संजय गांधी नॅशनल पार्क आहे, चांदोली आहे, नंतर आपलं मेलघाट आहे, नवेगाव आहे, पेंच आहे. असे काय आहेत महत्वाची काय आहेत तर ताडोबा आहे, सॉरी मेलघाट नाही, ताडोबा आहे, आणि गुगामल आहे. आता अशी महत्वाची काय आहेत तर 6 नॅशनल पार्क आहेत महाराष्ट्रामध्ये. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कुठल्या याच्यामध्ये आहे तर गोंदियामध्ये आहे. पुढे पेंच राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर नागपूरमध्ये आहे. ओके. आणि त्याला पण पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान सुद्धा म्हटलं जातं. सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारा जिल्हा कोणता आहे तर अहमदनगर. विचारलं सर्वाधिक विहिरी कोणत्या ठिकाणी आहे तर अहमदनगरमध्ये आहेत. तर
महाराष्ट्रात सर्वाधिक जलसिंचन कोणत्या मार्गाने केलं जातं? तर विहिरी मार्गाने केलं जातं. 55% किती टक्के? आयोग तुम्हाला थोडेसे डिफिकल्ट क्वेश्चन विचारू शकतो. कारण का तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी एमपीएससी मुलं सुद्धा काय होत आहेत, इकडे धावत आहेत. कारण का वॅकन्सी आपल्याकडे एमपीएससी कमी आहे, अनसर्टनिटी जास्त आहे. त्यामुळे पोलीस भरती म्हणून त्यांची पोस्ट घेण्याचा काय आहे, गव्हर्नमेंट काय आहे, पोस्ट घेण्याचा प्रयत्न आहे. दक्षिण महाराष्ट्रातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र कोणते आहे? तर कोल्हापूर आहे. भारतातील पहिले नियोजित शहर कोणते? लक्षात ठेवायचं चंदीगड. महाराष्ट्रात पहिले नियोजित शहर आहे नवी मुंबई. अतिशय महत्त्वाचे पॉईंट जर एक्झामच्या दृष्टीने, अजिंठा वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर. त्याला युनेस्कोचा साईट सुद्धा दिलेला आहे. युनेस्कोने सुद्धा काय दिले त्याला? युनेस्को साईट म्हणून ओळखली जाते. वज्रशैवी गरम पाण्याचे धरण कुठले आहे? झरे कुठे आहे? तर ठाणे जिल्ह्यात आहे. गारापुरी लेणी कुठे आहे? तर रायगडमध्ये. अतिशय लक्षात ठेवा, मुंबईमध्ये म्हणायचं नाही. माथेरान कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. भीमाशंकर ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? ते पुणे. आणि या ठिकाणी भीमा नदीचा काय होतो? उगम होत आहे. ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे ते. भुवनेश्वर ज्योतिर्लिंग कुठे आहे? तर वेरूळ. आणि कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती. दूध तुपाचा जिल्हा कोणाला म्हटलं जातं? अतिशय महत्वाचा आहे धुळे. अतिशय महत्वाचे क्वेश्चन मी घेतले तुम्हाला मित्रांनो, लक्षात घ्या. पुढे झिरो माईल कुठे आहे? झिरो माईल हा असा दगड आहे ज्या ठिकाणी आपण होतो ना, सेंटर पॉईंट आहे, तो नागपूर आहे देशाचा. झिरो माईल कुठे आहे? तर नागपूर. गोदावरी प्रवरा नदीचा टोके तिथे संगम आहे. आणि विचारलं गोदावरी आणि प्राणी तर लक्षात ठेवा सिरोंचा नगरम गडचिरोलीमध्ये आहे. कृष्ण पंचगंगा नरसोबाची वाडी याला प्रीतिसंगम सुद्धा म्हणतात. अतिशय लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचा पॉईंट आहे. प्रीतिसंगम कोणाला म्हटलं जातं? तर कोणत्या दोन नद्यांचा संगम आहे? कृष्णानं सॉरी आणि नरसोबाची वाडी. कृष्णा पंचगंगा नरसोबाची वाडी. प्रीतिसंगम लक्षात ठेवा, कोयना आणि कृष्णा या दोन नद्यांच्या संगमाला काय म्हटलं जातं? प्रीतिसंगम म्हटलं जातं. आंबा घाट कोणत्या दोन शहरांदरम्यान आहे? तर कोल्हापूर आणि रत्नागिरी. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर 6 प्रशासकीय विभाग आहेत. पहिले 4 होते, नवीन कोणते आहेत? तर नाशिक आणि अमरावती हे आपण नवीन बनवलेले आहेत. किती जिल्हे आहेत विचारलं तर 36. किती जिल्हा परिषद आहेत असे विचारलं तर 34. किती तालुका आहेत असे विचारलं तर 358. ओके. आणि किती महानगरपालिका आहेत विचारलं तर 29. आणि 29वी महानगरपालिका विचारली तर लक्षात ठेवायची जालना. कुठे? लक्षात ठेवा, जालना. 28वी विचारली तर इचलकरंजी. तो असे सर्व आपण वन बाय वन काय करूया, सर्वांचा अभ्यास करायचा आहे. पुढच्या येणार हा पार्ट 1 होता. तुम्हाला जर समजला असेल तर परत एकदा व्हिडिओ बघा आणि त्यांचे काय करा, नोट्स काढा आणि डेली याला काय करा, रिवाइज करा. ओके मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद. ऑल द व्हेरी बेस्ट.